मी स्वतः विचारांनी नास्तिक आहे, त्यामुळे मला काही देवाबिवावाचून माझं काही अडत नाही. पण प्रार्थना ही गोष्ट खूप सुंदर आहे असं मला वाटतं. आता हे दोन खूप परस्पर विरोधी वाटू शकतात, पण मला असं वाटतं की गांधी, विनोबा या सगळ्या माणसांनी प्रार्थना आणि प्रार्थनेमधल्या ताकदीचा जो वापर केला तो मला खूप सुंदर वाटतो. हे प्रार्थना माणसाला उमेद देऊ शकते, शांत करू शकते, ताकद देऊ शकते, यावर माझा विश्वास आहे. ज्युरी म्हणून मी वेगवेगळ्या शॉर्ट फिल्म फेस्टिवल बरोबर जेव्हा काम करतो, तेव्हा इतकी तरुण मुलं, इतक्या वेगवेगळ्या प्रांतातली, वेगवेगळ्या भाषेतली, वेगवेगळ्या आर्थिक स्तरामधली मुलं फिल्म बनवताना दिसतात, मुलं मुली. तर ते खूपच म्हणजे छान वाटतं. थोडासा अधिकार म्हणून मी जर त्यांना काही सांगावंसच म्हटलं, तर मला असं वाटतं की आपल्याला काय सांगायचंय याच्यावरती जास्तीत जास्त काम करायला हवं. तर श्यामची आई हा मला खूप म्हणजे माझा चित्रपट वाटतो. आणि म्हणजे मी सुजय ढाकेला खरं म्हणजे अत्यंत काय म्हणता येईल, म्हणजे मर्यादा सोडून असं म्हटलं की मला इतकं वाईट वाटतं की मी तो दिग्दर्शित करत नाहीये. नमस्कार. हे अमृता फिल्म्स युट्यूब चॅनल आहे आणि त्यातल्या वन ऑन वन या कार्यक्रमात मी आलो आहे. मला खूप आनंद वाटतोय. या चॅनलचे अनेक कार्यक्रम मी बघत राहतो आणि मराठी चित्रपटसृष्टीपासून ते वेगवेगळ्या कार्यक्षेत्रातल्या माणसांना अमृताताई बोलवतात, त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा होतात. आणि हे बघताना मलाही अनेकदा वाटलं होतं की अरे मलाही अशाच गप्पा त्यांच्याशी मारायला आवडतील. तर तो आज योग आलाय, त्यामुळे खूप मला छान वाटतंय. तर तुम्हीही हे चॅनल पाहत राहा, वेगवेगळ्या मंडळींच्या गप्पा अनुभवत राहा आणि ते सबस्क्राईब करा, फॉलो करा. सुनील, तू इतक्या चित्रपटांसाठी लेखन केलेस, तर त्या लेखनाबरोबर चित्रपटाच्या व्यतिरिक्त काही लिहिलंयस का? कथा, कादंबऱ्या किंवा गाणी लिहिली आहेस का? गाणी म्हटली आहेस का? नाही, ऍक्च्युली मी बाकी लेखन म्हणजे अगदी सुरुवातीला काही नाटकं लिहिली. म्हणजे जेव्हा हा. आम्ही हे बाई फिल्मचा जो काळ म्हटला कॉलेजच्या काळामध्ये, तेव्हा मी 3 एक नाटकं स्वतः लिहिली होती, ती दिग्दर्शित पण केली होती. नंतरच्या काळामध्ये आणि गंमत म्हणजे आता नेहमी जेव्हा माणसं साधारण कॉलेजच्या काळात मुलं मुली कविता करायला लागतात, तेव्हा मी अजिबात कविता करायचो नाही. आणि कविता हे माझं फार आवडीचं माध्यम आहे. आणि मला कवींविषयी भयंकर आदर वाटतो, प्रेमही वाटतं. आणि मला असं वाटतं की असं कोणी उठून कविता करू नये. त्यामुळे अनेकदा फेसबुकवर असं कवितांचा पूर येतो ना, तेव्हा मला असं वाटतं की नाही नाही, म्हणजे मी असं माझ्या बाजूनेच ठरवतो, अशा फुल्या मारतो की नाही नाही, याने नको कविता करायला. असं असं मी एक माझंच लायसन्स कोणाकोणाला द्यायचं ते ठरवतो असं. त्यामुळे कविता खूप गांभीर्याने घेण्याची आणि चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. त्यामुळे गीतं लिहायला लागलो आणि ते मात्र थोडं 10वी पासून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. कारण पहिल्या जे 2 आमचे चित्रपट होते, दोघी आणि जिंदगी जिंदाबाद, याला 2 खूपच मोठ्या गीतकारांबरोबर काम करण्याची संधी आली. हे दोघीची गाणी नादो महानोरांनी लिहिलेली आहेत. आणि याच्यासाठी जिंदगी जिंदाबादसाठी आम्ही गुलजारांना भेटलो होतो. त्यांनी 2 गाणी त्याच्यामधली अरे लिहिली. वा. आणि त्याच्यात फक्त एक वस्तीतल्या मुलांचं गाणं होतं, तर ते म्हणाले की ते तुम्हीच काहीतरी मॅनेज करा. तर तेव्हा मी आणि आमचे काही सहकार्यांनी मिळून एक गाणं तयार केलं होतं, वडापाव वडापाव असं त्याचं ध्रुपद होतं. आणि ते सगळी वस्तीतली पोरांचं एक गमतीशीर गाणं होतं. तर तेव्हापासून मला त्याची गंमत वाटायला लागली आणि मला असं वेगवेगळी गीतं, त्यांचे शब्दरचना याचं खूप कुतूहल आहे. हिंदी, मराठी वेगवेगळ्या भाषातल्या याचा अभ्यास माझा एक सतत चालू राहतो. गझलची रचना कशी केलेली आहे, ठुमरी कशी लिहिलेली आहे, ब्रजभाषा कशी आहे, उर्दू कुठले शब्द कसे वापरले, हे मी वर्षानुवर्ष बघत राहतो. आणि त्यामुळे शब्द कोड्याप्रमाणे मला असं ते शब्द बसवत राहायला मज्जा येते असं. आणि त्यामुळे 10वी फच्या वेळेला असं एकदा विचार सुरू झाला की त्याचं म्युझिकलमध्ये रूपांतर करूया असं आम्ही ठरवलं.
आणि 10वी मध्ये त्यामुळे जवळजवळ 8 एक गाणी आहेत आणि ती गाणी अशी प्रसंगात्मक आहे, संवादात्मक आहेत. तर त्याच्यामध्ये मग मी पहिल्यांदा गीतलेखन करायला लागलो आणि त्यातलं पहिलं गाणं जे आहे ते मी लिहिलं ते त्या मुलांचं आहे की ती सगळी मुलं शाळेचं मोडतोड करायसाठी एकत्र येतात आणि त्यावेळेला तुम्ही पण सही आम्ही पण सही अंगाला हात आमच्या लावायचा नाही जास्ती बोलायचं कामच काय असं त्यांचं गाणं आहे. हा. आणि त्यामुळे त्यांचे सगळे शब्दप्रयोग आणि त्यांचे जे टपोरीपणा आहे तो सगळं असलेलं गाणं मी पहिल्यांदा लिहिलं आणि त्याच्या पाठोपाठ 10वी मधली प्रार्थना पण लिहिली आणि त्यांनी मला असं खूप छान वाटलं. म्हणजे मी स्वतः विचारांनी नास्तिक आहे त्यामुळे मला काही देवाबिवावाचून माझं काही अडत नाही. पण प्रार्थना ही गोष्ट खूप सुंदर आहे असं मला वाटतं. आता हे दोन खूप परस्पर विरोधी वाटू शकतात पण मला असं वाटतं की गांधी विनोबा या सगळ्या माणसांनी प्रार्थना आणि प्रार्थनेमधल्या ताकदीचा जो वापर केला तो मला खूप सुंदर वाटतो. प्रार्थना माणसाला उमेद देऊ शकते, शांत करू शकते, ताकद देऊ शकते, यावर माझा विश्वास आहे. फक्त कुठल्या तरी देवाला शरण जाऊन त्याच्याकडे मागावं हे मला कधी वाटत नाही. आणि त्यामुळे 10वी जेव्हा मी प्रार्थना लिहिली तेव्हा ती या सगळ्या मुलांनी जणू काही स्वतःलाच आवाहन केल्यासारखं आहे, आपल्या मनातल्या चांगुलपणाला आवाहन केल्यासारखं आहे. म्हणून ते शुद्धी दे बुद्धी दे हे दया घना, शक्ती दे मुक्ती दे आमुच्या मना असं ते गाणं होतं. आणि तर ती 10वी मी गाणी लिहित गेलो. मग त्यानंतर वास्तुपुरुष आला. वास्तुपुरुष फिल्मच्या वेळेला तर आणखीन त्या 1960 साली दलित वस्तीवरती चाललेल्या नाचगाण्याच्या पद्धतीचं गाणं मला लिहायचं होतं. तर ते मी कान्या असा कसा जाशी लांब दूर देशी असं एक गाणं त्याच्यातलं आहे. किंवा रात्रीच्या पोटामंदी अंधाराच्या वटामंदी वाजवतो या हरीचा पावा जीवन जाळी तो मनीचा दुरावा अशा पद्धतीचं पुरुष मंडळी नाचत म्हणतायत असं गाणं होतं. तर हे वास्तुपुरुष चित्रात आम्ही गाणी जेव्हा सेटवरती ऐकवायचो वगैरे तर एलकुंचवार महेश एलकुंचवार पुन्हा जसं यात तेंडुलकर होते तसे वास्तुपुरुष मध्ये त्यांनी एक भूमिका केली आहे महत्वाची. तर ते मला म्हणाले एवढी चांगली पारंपरिक गाणी कुठून आणलीत तुम्ही? तर मी म्हटलं हो मी लिहिली आहे. त्यांचा ऍक्च्युली विश्वास बसे ना. ते म्हणाले खरं सांगतोय? म्हटलं खरंच मी लिहिली. तर ते म्हणाले चांगली झाली आहेत गाणी असं म्हणून. तर आणि मग त्यानंतर मी लिहित राहिलो. मग नितळमध्ये 5-6 गाणी आहेत ती लिहिली. आणि मला गंमत अशी होती की ते गाणं लिहिताना त्या व्यक्तिरेखेचा किंवा त्या सगळ्या भावनेच्या मध्ये शिरून ते लिहायला जो एक आनंद मिळतो त्यासाठी मला गीतरचना ही आवडते. म्हणजे जिथे सामान्य संवाद थांबतात तिथून पुढे काहीतरी गीत सुरू होतं. म्हणून नितळमध्ये मला असं आपण आता इतकं बोललो की त्या ओढ झालेल्या मुलीला किंवा स्त्रीला अंधारात बसून राहावं लागतं. म्हणजे ती बाहेर प्रकाश पाहूच शकत नाही. आणि मग मला असं वाटलं की तिच्या नजरेतून जेव्हा मी विचार करायला लागलो तेव्हा मला असं वाटलं की प्रकाश म्हणजे काहीतरी सुंदर आणि अंधार म्हणजे काहीतरी कुरूप असं तरी कोणी सांगितलंय. असा प्रश्न जणू काही तिच्या मनात येतोय. म्हणून मी अंधाराचं गाणं लिहायचं ठरवलं. आणि जे खूप मलाही खूप आज आवडतं, अंधाराच्या भवती आहे नवा नवा अंधार. पण नवा प्रकाश म्हणतो पण नवा अंधार का नाही म्हणायचं. आणि प्रकाश सगळा सोडून आला शांत शांत अंधार. आणि त्याच्यात पुढे शेवटाशी येताना असंही आहे कडवं की अंधाराला सोबत नाही प्रतिबिंबाची आणि छायेचीही. कारण त्याला छायाही नाही प्रतिबिंबही नाहीये. पण एकाकी तो कधीही नाही आकुल व्याकुळ तरीही नाही स्वतःशीच तो चुस्ती जुळवत मस्त मस्त अंधार. त्यामुळे तो आपल्याशी मस्त आहे. तो मला एक प्रकारे या कोड झाल्यामुळे डिप्रेस झालेल्या आणि कदाचित कुठल्याही डिप्रेस झालेल्या व्यक्तीला हे सांगावंसं वाटलं की तुला नाही गरज कोणाची, तू स्वतःमध्येच मस्त राहा. म्हणजे एक प्रकारे तेच भावना कासवचं जेव्हा मी गाणं लिहिलं त्याच्यामध्ये पण लिहिली. त्याच्यामध्ये हिंदीमध्ये ब्रजभाषेचा वापर करून गाणी लिहिली आहेत. तर त्याच्यामध्ये हळूहळू बऱ्या होणाऱ्या तरुणाची ती गोष्ट आहे. तर ते आलोक राजवाडे आणि सायली खरेनी ते गायलेले आहे. तर ते जेव्हा दोघं मिळून ते म्हणतात तर ते गाणं हेच आहे की अपने ही रंग में नहाऊ मैं तो अपने ही संग में गाऊ. त्यामुळे मी माझ्याच रंगामध्ये राहतो आहे आणि मी माझ्याच बरोबर गातो आहे. मला कोणीतरी सोबतीला येण्याची गरज नाहीये. तर हे मला वाटतं त्या निराशेतून बाहेर पडणाऱ्या माणसाला खूप ताकद देणार आहे की मला कोणाची गरज नाही, मी आहे, मी स्वतःच पूर्ण आहे अशा पद्धतीचं. तर असं काही दुसरं संहिता फिल्मच्या वेळेला मला खूप छान मजा आली. कारण तेव्हा आम्हाला तुम्ही खूप त्याच्याशी जोडलेले आहात. हो, कारण तो चित्रपट मी करणार होते. तर तुम्ही सगळ्या म्हणजे महिला निर्मात्या आणि संपूर्ण महिलांची टीम घेऊन तो चित्रपट सुमित्रा ते करणार होत्या. आणि माझ्यासाठी दुःख होतं म्हणजे मी त्यात नसणार होतो. आणि त्यामुळे फक्त तो संभव होऊ शकला नाही प्रोजेक्ट आणि मला वाईट वाटतं. काही कारणामुळे तो झाला नाही. नाहीतर खूप आपलं त्याला अगदी ठरलं होतं करायचं आणि तुम्ही त्यात नसणार ही खूप म्हणजे मनाला न पटणारी गोष्ट होती. पण एक प्रयोग म्हणून ते करूया असंही आम्ही ठरवलं होतं. पण नंतर जेव्हा तो म्हणजे ऑल विमेन प्रोजेक्ट नसणार हे कळल्यानंतर मग अर्थातच आम्ही त्यात सामील झालो.
तर त्याच्यात मग मी गीतकार म्हणून जेव्हा सामील झालो, मी दिग्दर्शक म्हणून तर होतोच, पण तेव्हा असं ठरवलं की सगळ्या त्या काळामधल्या म्हणजे ते स्वातंत्र्यपूर्व काळामधलं कथानक त्याच्यामध्ये येतं. हो आणि त्याच्यामध्ये ती एक दरबारामधली गायिका आहे, तिच्या गझल ठुमरी आहेत. तर मग आम्ही पहिल्यांदा म्हटलं की सगळ्या बेगम अख्तरच्या वगैरे खऱ्या घेऊया का, पण मग पुन्हा कॉपीराईट वगैरे गोष्टी येतील, म्हणून मग असं ठरवलं की आपण ते लिहूया. आणि तिथे मी जरा संकोचलो होतो, कारण मी म्हटलं की हे दोन्ही आपल्याला माहित नसलेल्या भाषा आहेत, खरोखरच ते कितपत यशस्वी होईल, म्हणून मी जरा घाबरत घाबरत ते लिहिलं. पण ते सुमित्राला खूप आवडलं आणि ती स्वतः कवयित्री होती आणि तिने खूप चांगल्या कविता लिहिलेल्या आहेत. तर मग तिला ते आवडतंय म्हटल्यानंतर मग आम्ही पुढे सरकलो आणि मग शैलेंद्र बर्वेंनी त्याचं हे केलं, चाली दिल्या आणि त्यासाठी आरती अंकलीकरांनी ते गायलेले आहेत. त्यामुळे आरतीताई आणि शैलेंद्र दोघांनी नॅशनल अवॉर्ड आहे त्या फिल्मसाठी. करमणूक या गोष्टीचं काही आम्हाला वावडं होतं असं नाहीये. तर त्यामुळे आम्ही एक चित्रपट केला होता जो खूप धमाल विनोदी आणि म्युझिकल कॉमेडी असा होता, घो मला असला हवा नावाचा. अच्छा आणि जो राधिका आपटेचा पहिला चित्रपट, हा. त्यांनी पहिला त्याच्यात काम केलं आयुष्यात चित्रपटामध्ये. तर ती एका कोकणामधल्या खोडकर मुलीची गोष्ट आहे आणि जी तिच्या मनाविरुद्ध लग्न झाल्यानंतर ते लग्न मोडून आपल्याला हव्या असलेल्या मुलाशी कसं लग्न करते याची ती गंमत आहे. तर ती पण म्युझिकल आहे आणि त्याच्यामध्ये मी खूप वेगवेगळी गाणी लिहिली होती. म्हणजे घो मला असला हवा हे पण एक गाणं त्याच्यामध्ये होतं. एखादी तुझी कविता किंवा गाणं म्हणून हा, त्यातलं एक मला खूप आवडणारं कविता आहे की त्याच्यामध्ये तिला सासरी पाठवताना ती बॅकग्राऊंडला येत राहते की जे, आणि मला असं वाटतं की ती लिहिताना मला असं वाटलं की ही खेडोपाडीच्या सगळ्या मुलींची जणू काही कैफियत आहे. एक दिस येई तसा दुजा दिसे येई, येई तसा जाई गो येई तसा जाई. आणि मग ती आठवण काढते, माझ्या माहेराचा सूर्य उशिरानं उगवायचा, दुपाराच्या वक्ताला निजू निजू लोळायचा, सासराच्या दिवसाला 36च्या वर तास, किती उरक पाडावा कामाधामाची ही रास. तर ही कुठल्याही बाईचीच गोष्ट हो, आहे हो. त्याच्यामध्ये. आणि असं करत करत मग ती पुढे आहे की माये तुझी शिवी गाळी आठवते तिन्ही काळी, जशी फडसाच्या आत गोड गऱ्याची आठळी, कसं माये सोडल असं तुझ्या मायेचं तू माहेर, तुझ्या सासरी नांदून मला दिलंस माहेर. तर अशा पद्धतीची तिची वा. सगळी भावना त्याच्यामध्ये येते. आणि शेवटी ती म्हणते की कष्टाला मी नाही भीत, पाळीनं मी जनरीत, परी जीव अडकला हिंदोळ्याच्या पंचमीत. असं करत वा. करत ती ते सगळं मांडत जाते आणि शेवटी म्हणते की म्हणजे एखाद्या मित्रासारखा नवरा मिळाला आणि आईसारखी सासू मिळाली तर कुठल्या मुलीला बरं नाही वाटणार, असं त्याचं शेवट होतं. तर मला ते लिहिताना असं मलाच इतकं भरून येत होतं. तर तो एक जो आनंद असतो की त्या परकाया प्रवेशासारखा येते की त्या मुलीच्या अंतरंगात शिरायला मला खूप मजा आली होती त्यावेळेला, की काय वाटत असेल त्या मुलीला, मनाविरुद्ध नवरा आहे, आपलं सासरी चाललोय, असं सगळं. आताच्या आता तू इतकी गाणी मला सांगितली, पण मला हे माहित नव्हतं की तू स्वतः लिहिलेली आहे. म्हणजे काही काही वेळेला याचा गमतीशीर भाग असाही असतो की आता प्रार्थनेसारखी गोष्ट आहे ना, ती जणू काही कुणाची आहे हे माहित नसतानाच हे होते. 10वी मी प्रार्थना म्हटलं ना, ते आम्ही एका कुठल्या तरी बाधा चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लोकेशन शोधत माणगावला धनगर गावामध्ये गेलो होतो. तिथल्या छोट्याशा शाळेतली मुलं एकत्र येऊन ही प्रार्थना म्हणत होते. हो त्यांना माहिती नाही की ती मी लिहिली आहे, त्यांना माहिती नाही आम्ही 10वी बनवणारे आहोत, पण ती त्यांच्या शाळेची प्रार्थना झालेली आहे. तर हा अरे वा. आनंद खूपच एक वेगळाच हो, असतो. हो. किंवा मी दुसरी जी प्रार्थना लिहिलेली आहे की पाणी सा निर्मल हो मेरा मन अशी हिंदीमध्ये. हा. तर ती मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची प्रार्थना होऊन गेलेली आहे. तर अरे तिथे वा. नेहमी म्हणतात ती. आता हे सर्व ऐकल्यानंतर हा. प्रत्येक चित्रपट क्षेत्रातील वेगवेगळ्या अंगामध्ये तू प्रावीण्य मिळवलंय आणि आताची पिढी जे या क्षेत्रात येऊ पाहतायत त्यांच्यासाठी तुला काय सांगावं वाटेल? हे खरं कसं आहे, म्हणजे वेगवेगळ्या वयामध्ये वेगवेगळ्या पुढच्या पिढीशी संबंध येत राहिला. म्हणजे आमचे सहकारी म्हणजे आता सचिन कुंडलकर, उमेश कुलकर्णी ही मुलं असतील, हे जे आमच्या दोघीच्या वेळेला आमचे सहकारी होते, तिथपासून ते अनेक मंडळी आहेत. किंवा आता माझी पत्नी शिल्पा ही पण आम्हाला असिस्टंट डायरेक्टर म्हणून आमच्यावर काम करत होती. तर असे सगळ्यांच्या बरोबर काम करताना एक एक टप्प्याच्या पिढ्या भेटतच राहतात. पण आता हळूहळू ते अंतर थोडं जास्त जाणवतंय मला. म्हणजे आता जी तरुण मंडळी काम करायला आहेत ती माझ्यापेक्षा बरीच लहान आहेत. आणि दुसरं एक दरम्यानच्या काळात मला जाणवतं की आम्ही जेव्हा काम करायला सुरुवात केली ना, तेव्हा फिल्मवर काम केलं जायचं आणि ते खूप महागडं माध्यम होतं आणि त्यामुळे तेवढे सगळे सोपस्कार केल्याशिवाय तुम्हाला फिल्मचं छोटंसंही काही बनवता यायचं नाही. तर आता असं झालंय की आता आपण हे जसं करतो जसं की एक छोटा मोबाईल सुद्धा काहीतरी निर्मिती करू शकतो. त्यामुळे या डिजिटल क्रांतीमुळे एक मोठं लोकशाहीकरण माध्यमाचं झालंय, जी खूप चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि म्हणजे आज आता नागराज मंजुळे सारखा दिग्दर्शक आपल्याला मिळाला याचं कारणच मला वाटतं हे आहे डिजिटल क्रांती. कारण तो इतक्या छोट्या गावातनं येऊन जेव्हा तो अशा कॉलेजला गेला, तो स्वतः ते बनवायला लागला, त्याची पहिली शॉर्ट फिल्म बनली, ह्या सगळ्या गोष्टी
एकेकाळच्या परिस्थितीमध्ये घडल्या नसत्या. तर मला असं वाटतं की आणि आता वेगवेगळ्या म्हणजे ज्युरी म्हणून मी वेगवेगळ्या शॉर्ट फिल्म फेस्टिवल बरोबर जेव्हा काम करतो, तेव्हा इतकी तरुण मुलं, इतक्या वेगवेगळ्या प्रांतातली, वेगवेगळ्या भाषेतली, वेगवेगळ्या आर्थिक स्तरामधली मुलं फिल्म बनवताना दिसतात, मुलं मुली. तर ते खूपच म्हणजे छान वाटतं. पण एक त्याच्यात मुख्य आहे की मला असं वाटतं की जर थोडासा अधिकार म्हणून मी जर त्यांना काही सांगावंसच म्हटलं, तर मला असं वाटतं की आपल्याला काय सांगायचंय याच्यावरती जास्तीत जास्त काम करायला हवं. आज मला असं जाणवतं की तंत्र सगळ्यांच्या हातात आलेलं आहे. मी एक मोबाईल धरला तर काहीतरी चित्र येणारच आहे. मी कुठेतरी माईक ठेवला तर काहीतरी ऐकू ध्वनी येणार येणारच आहे. आहे. आणि ते दोन्ही मी लॅपटॉपवरती एडिट केल्यावर काहीतरी तयार होणारच आहे. त्यामुळे म्हणजे ऑपरेटर म्हणून तांत्रिक कौशल्य मिळवणं हे आता अवघड नाही उरलेलं. त्याच्या मागे जो कलात्मक विचार आहे, त्याच्या मागे आपल्याला काहीतरी सांगण्यासारखं आहे, जे काय आहे याचा शोध आहे, तो बऱ्याचदा कमी पडताना दिसतो. आणि स्क्रिप्टवरती, त्यामुळे आपल्या संहितेवरती खूप काम करणं याचा सगळ्यांना कंटाळा येतो. असं वाटतं की एक कागद लिहिला ना, झाला तयार, आता कुठून तरी पैसे मिळवा आणि शूटिंगवर करा. पण शूटिंग ही खूप आकर्षक गोष्ट आहे. पण मला असं वाटतं की त्या शूटिंगच्या पूर्वी जी एक भरपूर मोठी पूर्वतयारी आहे ती मन लावून करणं, त्यातून हवं तेच नेमकं मिळवायसाठी धडपडणं, या सगळ्यातून जी म्हणजे एक युनिक कलाकृती आपण निर्माण करणार आहोत आणि जी फक्त आपणच करू शकणार आहोत. तुझ्या अनेक चित्रपटांना अवॉर्ड्स मिळालेत. एकाच असं नाही, एक नाही, अनेक चित्रपटांना तुला अवॉर्ड्स मिळालेत. तर असं काही तुझ्याकडे जादू किंवा रसायन आहे का, की बाबा मी हे रसायन वापरलं की मला नॅशनल अवॉर्ड मिळणारच आहे, किंवा त्याच्यासाठी काय स्पेशल तुझी काय तयारी असते? तर ते जरा तू सगळ्यांना सांगशील तर. असं काही नाहीये हेच सांगणार आहे 100%. कारण काय आहे, ज्या चित्रपटांना अवॉर्ड्स मिळालेत ते माहितीये, पण अनेक ठिकाणी अवॉर्ड्स नाही पण मिळालेले आणि हेही मला माहितीये. त्यामुळे आणि त्याचाही काळ खूप असतो, तसा निराशेचा पण एक भाग आहे. दुसरं मला असं वाटतं की काही वेळेला काय व्हायला म्हणजे आता ती चित्र थोडं बदलताना दिसते म्हणून मला बरं वाटतंय की पुरस्कार एखादा चित्रपट मिळवतो म्हणजे जणू काही प्रेक्षकाला तो आवडणार नाहीये, अशा पद्धतीचा शिक्का इतके वर्ष बाळगल्यानंतर मला अनेकदा असं वाटतं की अहो, मला तो प्रेक्षक पसंतीचाच पुरस्कार खरं तर हवाय आता. आणि तो मिळाला की मला खरा आनंद मिळणार आहे. तर हे राष्ट्रीय पुरस्कार असेल, राज्य पुरस्कार असेल, हे कमी महत्वाचे तसं नाहीये. आणि पुन्हा ते पुरस्कार एवढ्याच अर्थाने घेतले जातात की त्यावेळेला जी एक समिती असते त्यामध्ये काही चांगले कलावंत असतात ज्यांनी एक प्रशंसा आपली केली, एवढाच त्याचा अर्थ घ्यावा. कारण ती समिती बदलत राहते प्रत्येक वर्षी, त्यांच्या आवडीनिवडी बदलत राहतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की या गोष्टीला जेवढ्याच तेवढंच महत्व ठेवावं मनामध्ये. आणि बनवताना तर 100% याचा कुठेही विचार करू नये, आणि तो कधी आम्ही केला असं मला वाटत नाही. आणि त्यामुळेच तो मिळाल्यानंतर आनंद वाटला, अजिबातच ते मी लपवणार नाही. पण मिळालं नाही तेव्हा कधी फार दुःख झालं नाही. आणि असं वाटलं नाही की अमक्याला का मिळाला, तमक्याला काय नाही मिळाला. म्हणजे इनफॅक्ट काही काही वेळेला तर मी आम्हाला मिळाले असताना न मिळालेल्या चित्रपटांची बाजू घेऊन मी पत्रकार परिषदांमध्ये वाद घातलेले आहेत की खरं म्हणजे हा चित्रपट जास्त लायक होता असं म्हणून. असं पण अनुभव होतो काही वेळेला. असं वाटतं की अरे, याच्यापेक्षा हे छान होतं जास्त आणि याला मिळायला हरकत नव्हती. म्हणजे स्पर्धा असावी ती कलात्मक कौशल्याची असावी, अवॉर्डची नाही. ते अवॉर्ड हे त्याचं खूप छोटं प्रतीक आहे असं म्हणावं. पण प्रत्यक्षात अनेक चित्रपट मी बघितलेत की ज्यांचं नंतरच्या काळामध्ये जास्त कौतुक झालंय, त्यावेळेला लोकांना लक्षात आलं नाही. म्हणजे गुरुदत्त सारखा महान कलावंत आपण बघतो आहोत. आज आपण त्याचं जेवढं कौतुक करतो ते त्याचं त्या काळात जर झालं असतं तर माहिती नाही, कदाचित तो अजून हयात असता आणि सुंदर काम करत राहिला असता. तर ते म्हणजे आपण जी काहीतरी धडपड करतो आहोत ती आपल्या प्रेक्षकापर्यंत पोहोचवणं ही मला वाटतं सगळ्यात महत्वाची कसोटी आहे. पुरस्कार हा अगदी त्याचं एक प्रतिकात्मक स्वरूप म्हणूनच ठेवला पाहिजे. श्यामची आई हा विषय जेव्हा येतो, जेव्हा प्रत्येकांची मी गप्पा मारते, बोलते, म्हणजे या चित्रपटाशी जे जोडलेले आहेत त्यांच्याशी, तोच प्रश्न मी तुलाही विचारते. ही संहिता लिहित होतस तेव्हा तू तुझ्या आईशी आणि श्यामच्या आईशी कसं काय रिलेट केलंस? त्यावेळेला तुझ्या आईच्या विषयी तुझ्या काय भावना होत्या? नाही, हे खूपच काय एक विचित्र हे आहे. कारण म्हणजे ज्या वर्षामध्ये मी ही संहिता लिहिली आणि तो चित्रपट बनला त्याच वर्षी, म्हणजे गेल्याच वर्षी माझी आई गेली. आणि म्हणजे ती गेले 3-4 वर्ष थोडंसं तिला श्वासाच्या त्रासामुळे तिला ऑक्सिजन लावलेला होता, हे सगळं होतं. आणि त्या सगळ्यामध्ये तिची ताकद आणि स्पिरिट तसंच होतं. आणि ती अंथरुणाला खेळलेली असली तरी ती हसतमुख होती. ती सगळं आयुष्य एन्जॉय करण्याचा प्रयत्न करत होती. परावलंबनाचा तिला त्रास होत होता आणि आयुष्यभर ती खूप अशी स्वतःच्या ताकदीने जगत राहिलेली, कणखरपणे जगलेली बाई होती. तर मला हे लिहित असताना मलाच काही काही वेळेला तिच्या आठवणींनी भरून येत होतं, म्हणजे श्याम आणि आई याच्याबद्दल लिहित असताना. आणि
त्यामुळे ते आई जाण्याचा जो क्षण आहे कथानकातला, तो मलाच खूप चटका लावून गेला आणि तो नंतर काही महिन्यातच आईच्या बाबतीत खरा अनुभवायला लागला, असंही झालं. पण एक नक्की मला वाटतंय की मला त्याच्यात थोडं साधर्म्य मला नेहमी वाटायचं माझ्या आई आणि माझ्या नात्यामध्ये आठवून बघताना. ज्या पद्धतीने श्याम आईकडून काही ना काही शिकत गेला असेल ना, तर मला वाटतं जणू काही तेच मी माझ्याही आईकडनं शिकलो असं मला वाटतं. या सगळ्या एकूण समाजामध्ये पुरुषार्थ या शब्दाला आपण इतका जो गोंधळ करून ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये असं होतं की आम्ही मुलगे विशेषतः आयांवरती प्रेम खूप करतो, पण आईसारखं बनायचा प्रयत्न करत नाही. आमच्या सगळ्यांच्या मनात आकर्षण असतं की आम्हाला वडिलांसारखं व्हायचंय. कारण तो कसा कर्तृत्वान असतो, तो अमुक असतो, तमुक असतो. आईचं कर्तृत्व, तिचं स्वभावाची ताकद, तिच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या बहिणीने शिकाव्यात. आता आम्ही दोघंही भाऊ, त्यामुळे मला बहीण नसल्यामुळे ते घरात काही घडलं नाही. पण मुलींनी आईचं सारखं शिकावं आणि मुलांनी बापासारखं, हे इतकं आपल्याला ठरवून गेलेलं आहे. आणि मुलांच्या मनात आठवण आणि कळवळा मात्र खूप असतो आईबद्दल. तर मला असं वाटतं की थोडं मला हळूहळू असं लक्षात आलं की मी खूप तिच्याकडनं शिकू शकतो. म्हणजे तिची कलात्मक जाणीव असेल किंवा तिच्या स्वभावामधलं माणसानं समजून घेण्याची जी एक वृत्ती असेल, ती मला असं वाटलं मी तिच्याकडनं शिकायला हवी आहे. आणि मी भले स्त्री होऊ शकणार नाही, पण स्त्री म्हणून ती ज्या पद्धतीने सगळ्यांकडे बघत होती, आमच्याकडे बघत होती, ते मी माझ्यात काही आणू शकेन का, असा एक माझा शोध चालू होता. आणि मला असं वाटतं की ह्याचं खूप टोकाचं उदाहरण म्हणजे साने गुरुजी आहेत असं मला वाटतं, की ज्यांनी स्वतःला माता बनवलंच, ते आमच्यासारख्या प्रत्येक पुरुषाला जमेल असं मला वाटत नाही. पण आमची दिशा ती आहे असं मला वाटतं, की आम्ही पुरुष तर आहोतच स्वतः, पण आमच्या आईकडून शिकत शिकत आम्ही आई होणार का, हा शोध प्रत्येक पुरुषाने घेतला तर मला वाटतं आजचा समाज खूप वेगळा असेल असं मला वाटतं. मला एक छोटस ह्याच्याबद्दल सांगायचंय. जेव्हा आम्ही इथे आता आलो इथे तुझ्याकडे, तेव्हा तू पटकन आत गेला, चहा घेणार का, चहा केलास, आम्हाला सगळ्यांना चहा दिलास. म्हणजे ज्या तऱ्हेने तू आदरातिथ्य केलं. आणि शिल्पा छानपैकी बसून आमच्याशी गप्पा मारत होती. तर हा एक बदल मला खूप आवडला, की नाहीतर नॉर्मली कोणी आलं तरी घरातली बाई असते, ती जाते आदरातिथ्य अगदी, करते, अगदी. चहा घेणार का खावं. पण मला आल्याबरोबर तू आमचं स्वागत केलं, आम्हाला चहा दिला, स्वतः तू किचन मध्ये गेलास. मला हे खूप भावलं. म्हणजे हा थोडासा का बदल होईना तू तुझ्यात घडवून आणला. नाही नाही, हा प्रचंड व्हायला पाहिजे. तो मला वाईट असं वाटतं की हा आमच्या कॉलेजच्या काळापासून मी हो. बदल आणि केलेला मला आहे. शिल्पा आणि कौतुकाने सांगत हो, होती हम्म. की सुनील जेवण अप्रतिम हो, करतो. हो, हो. म्हटलं नेक्स्ट टाइम मी येणार आहे तेव्हा मी जेवणार आहे. अगदी अगदी. आणि स्वयंपाक म्हणजे आठवड्यातनं एकदा वगैरे नाही, मी पूर्ण सतत म्हणजे गेली काय 25-30 वर्ष स्वयंपाक करतोय. एखाद्या बाई किंवा गृहिणी करते तसा. त्यामुळे करून खायला घालण्याचा जो आनंद आहे ना, तो गृहिणींना जेवढा कळतो, तो मला अगदी पुरेपूर कळला. आमच्या त्यामुळे घरात मला मात्र मज्जा येते. अगदी विरुद्ध चित्र आहे. ग्लासमध्ये पाणी सुद्धा ओतून घेत नाही माझा नवरा किंवा माझी मुलं. त्यांना पाणी पाणी दे म्हणजे, अरे ग्लास समोर आहे, हो, जग हो. समोर आहे, पाण्याचं घे. नाही, तू पाणी ओतून दे. ते मला वाटतं पुरुषांना ती अजून गंमतच कळलेली नाहीये असं होण्यातली. त्यांना असं वाटतं की आपण असंच राहिलं तर आपल्याला छान वाटतं म्हणून. पण त्यांनी ते करून पाहावं. म्हणजे खरोखरच भरपूर एक 20-25 लोकांचा सुंदर स्वयंपाक करून त्यांना खायला घातलं, सगळे खातायत. हा आनंद मिळाल्यानंतर कळतो की तो किती सुंदर आहे. आणि तो वर्षानुवर्ष पुरुषांनी घेतलेला नाहीये. म्हणजे आचारी म्हणून काम करतात ते वेगळं, घरगुती म्हणतोय मी. घरगुती. तर हे खरंच म्हणजे पुरुषांनी स्वतःला बदलवल्याशिवाय हा आनंद त्यांना कळणार नाही दुर्दैवाने. आता एक शेवटचा प्रश्न. हं. अनेक गोष्टी तू मिळवल्या आहेत, तुला खूप समाधान मिळालंय, अनेक वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट केलेस. हो. आता अजून काय करायचं शिल्लक आहे, किंवा कुठला विषय बाकी आहे, किंवा फ्युचर तुझे प्लॅन काय आहेत फ्युचरसाठी? मगाशी मी म्हटलं तसं ना की 3-4 संहिता लिहून तयार आहेत. म्हणजे त्यातली एक हिंदी वेब सिरीज आहे, एक मराठी वेब सिरीज आहे, 2 मराठी फीचर फिल्म्स आहेत. एक तर काय तेवढंच आपण करू शकतो घर बसल्या, त्यामुळे मी तेवढे सगळे लिहून ठेवलेले आहेत. तर त्याच्यामध्ये एक तर म्हणजे माझ्या आईच्या पिढीच्या बाईची गोष्ट आहे की जे कथानक घडतं साधारणतः 1975-76च्या काळामध्ये. त्यामुळे त्या बाईच्या स्वत्वाची गोष्ट सांगणारं एक कथानक मला आहे की ज्याच्यामध्ये प्रेम या संकल्पनेला तपासून बघायचं आहे. दुसरी एक आहे जी पूर्ण आत्ताच्या आधुनिक काळामधली समाजाचे वेगवेगळे तुकडे एकमेकांना कसे जोडले जात आहेत, आणि त्याच्यामध्ये एक फिल्म मेकिंगची प्रोसेस पण आहे. त्याच्यामध्ये एक दलित फिल्म मेकर आहे, एक ऍक्ट्रेस आहे, एक न्यूज अँकर आहे. अशा सगळ्यांची एक गोष्ट आहे की जी आजच्या आधुनिक काळामध्ये घडलेली वेगवान गोष्ट आहे. तर ती पण मला करायची इच्छा आहे. एक खूपच अत्यंत हिलेरियस अशी एक कपल कॉमेडी पण मी लिहिलेली आहे की जी पण मला करायला आवडेल, की आपल्यामधलं नातं कसं शोधायचं
हे न कळलेल्या अशा एका जोडप्याची गोष्ट आहे आणि त्यातून काय गमती तयार होतात अशी पण एक गोष्ट आहे. तर असे काय काय मला प्रोजेक्ट सगळे विषय आवडलेले आहेत. आपण आपला हा श्यामची चित्रपट झाल्यानंतर नक्की पुन्हा भेटूया. नक्की मला नक्की डिटेलमध्ये सगळं ऐकायला आवडेल, अगदी, कारण अगदी. प्रत्येक विषय तू आता बोललास तो हो, खूप हो. इंटरेस्टिंग वाटला. अगदी अगदी मंडळी, आज मी गप्पा मारायला इथे आले, पण गप्पा कसल्या, मला असं वाटलं मी पुन्हा एकदा कॉलेजमध्ये आली आहे. कॉलेजमध्ये बसले आणि सुकतंतर सरांचं लेक्चर ऐकते. आज चित्रपट या माध्यमाविषयी इतक्या डिटेलमध्ये त्याने सगळं सांगितलं, तर मला असं वाटतं मी पुन्हा ऍडमिशन घेतली आहे, कॉलेजमध्ये बसले आणि तुम्हाला पण अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या असतील, अनेक गोष्टी ऐकायला मिळाल्या ज्या कधीच ऐकल्या नव्हत्या. त्यामुळे आज सरांचं जे लेक्चर आपण ऐकलं तर खूप आनंद झाला ते ऐकून. आणि येऊ घातलेला आमचा चित्रपट श्यामची आई, त्याविषयी आता तेच थोडंसं बोलतील. तर श्यामची आई हा मला खूप म्हणजे माझा चित्रपट वाटतो आणि म्हणजे मी सुजय ढहाकेला खरं म्हणजे अत्यंत काय म्हणता येईल म्हणजे मर्यादा सोडून असं म्हटलं की मला इतकं वाईट वाटतं की मी तो दिग्दर्शित करत नाहीये. पण म्हणूनच मी त्या प्रेमानेच ती संहिता लिहून तुझ्या हातात देतो आणि तू ती त्याच प्रेमाने न्याय दे दिग्दर्शित कर. त्याला. हा आणि तर त्या एका अंडरस्टँडिंगने तो चित्रपट झाला आणि त्यांनी जेव्हा मला इथेच घरी आणून रफकट दाखवला, पण ते बघितल्यानंतर खरंच मलाही भरून आलं आणि मी म्हटलं की त्यांनी अगदी म्हणजे त्या संहितेला पूर्ण न्याय देणारं सगळं चित्रण केलंय. मला त्यातलं सगळं कास्टिंग खूप आवडलं, कारण तो एक खूप महत्वाचा मुद्दा होता आणि विशेषतः श्यामची आई कशी हवी याच्याबद्दल मी सुजयला इतकं कटकट केली होती आणि मी त्याला म्हटलं की ती अजिबात गोड गोड नको आहे आणि आत्ताच्या काळामध्ये जाहिरातीमधल्या Modern गोड गोड नको आया आहे. इतक्या झालेल्या आहेत, कारण त्या म्हणजे मुलाला झोपेतनं उठवतानाही गोडपणे हसतात. मी म्हटलं कुठलीच आई गोडपणे हसत नाही मुलाला उठवताना. माझी आई माझ्याकडे आयुष्यात बघून फार कमी वेळा गोडपणे हसलेली आहे आणि तेच योग्य आहे. तर तशीच ही आई आहे, तर ती कणखर आहे, ठणठणीतपणे बोलणारी पाहिजे. तर ते सगळं खूप छान गौरी देशपांडेच्या व्यक्तिरेखातनं आलंय. शर्व खूप गोड आहे. मोठ्या झालेल्या श्यामच्या भूमिकेतलं सुद्धा ही सगळेच मला कलावंत खूप आवडले. संदीप पाठकचं काम बघून मला खूप छान वाटलं. मग त्या वडिलांचा सगळा जो एक आदर्शवाद आहे तोही त्याच्यामध्ये खूप छान पद्धतीने येतो आणि ओम भुतकरच्या म्हणजे मला तो भयंकरच आवडतो आणि आता मी जे माझे नवीन प्रकल्प सांगितले यातलं 3 मध्ये ओम ऑलरेडी आहे, म्हणजे मी मनाने घेऊनच टाकले त्याला, त्यामुळे इतका तो मला आवडतो. पण मी थोडासा शंकेत होतो, म्हटलं कसं काय हा शाने गुरुजींचा रोल करणार, भूमिका करणार. पण ते प्रत्यक्षात पाहिल्यावर मला खूपच छान वाटलं आणि तो काय सारंग साठे विनोबांच्या भूमिकेत आहे. तर प्रेक्षकांना मी अगदी मनापासून आवाहन करेन आणि हे खरोखर आवाहन आहे, हे मार्केटिंग नाही. म्हणजे मला असं वाटतं की साने गुरुजी आणि श्यामची आई यांच्यासाठी मार्केटिंग हा शब्दच मला तोंडातनं काढावा असं वाटत नाहीये. तर मी आवाहनच म्हणतो आणि 100% मला खात्री आहे की 10 नोव्हेंबरला तुम्ही प्रेक्षागृहात येऊन तो चित्रपट पाहिलात तर तुम्हाला आणखीन अनेकांना घेऊन यावंसं म्हणजे राहणारच नाही तसं केल्या वाचून. तर प्रेक्षकांनी जरूर हा चित्रपट मोठ्या पडद्यावरती ब्लॅक अँड व्हाईट मध्ये जुन्या काळातला एक चित्रपटाचा अनुभव घेतल्यासारखा 10 नोव्हेंबर पासून घ्यावा असं मी आवाहन करेन. सुनील, तुझ्यासाठी छोट्याशा गिफ्ट आणलेल्या आहेत, माझ्या स्पॉन्सरनी तुझ्यासाठी पाठवलंय. बरोबर. ये ना घेऊन ये. हे निरगुडकर फार्म्स तर्फे दिलेलं आहे. अरे वा. सगळे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहेत आणि काही गोष्टी म्हणजे मध आहे किंवा गुळ आहे तर त्यांच्या फार्म मध्ये ऊस पिकवला जातो आणि त्यातून गुऱ्हाळ आहे तिथून बनवलं जातं. सगळ्या गोष्टी ऑर्गॅनिक आहेत, सगळीकडे शेणखत वापरून पिकवलं जातं. अरे वा. घरी बायका ठेवलेल्या आहेत, त्या सगळ्या मिठाया किंवा जे काही त्यांच्या शेतातले प्रॉडक्ट आहेत ते वापरून बनवलं जातं. अशा गोष्टी त्या नक्की आवडतील तुला. जरूर. त्यानंतर ही सिरो कंपनी तर्फे प्रॉडक्ट आहेत. हे एक बॉटल 3.5 ते 4 हजाराची आहे. परंतु ते इथे मुंबईत सिरो या कंपनीने याचे अनालिसिस केलंय आणि हेच प्रॉडक्ट इथे बनवले जातात. 350 ते 400 रुपयामध्ये ह्या बाटल्या मिळतात. हे सगळे अमेझॉन वरती अवेलेबल आहेत. जवळजवळ 300-350 प्रॉडक्ट आहेत. तर हे सगळे तू वापर आणि काही लागलं तर मला सांग. आणि ही छोटीशी गिफ्ट शिल्पासाठी या लंडनच्या लिपस्टिक्स आहेत.